मिरजेतील वॉर्ड क्रमांक 5 येथे जुगाई कॉलनीमध्ये ड्रेनेजची दाट समस्या असून याकडे नगरसेवक व महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं. जुगाई कॉलनीमध्ये 25 घरांमध्ये अजूनपर्यंत ड्रेनेजची पाईपलाईन बसवली नसून येथील सांडपाणी रस्त्यावरून जात आहे. ड्रेनेजच्या पाण्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत. तसेच या परिसरामध्ये काही मुलांना, वयस्कर नागरिकांना डेंग्यूची लागण सुद्धा झाली असून महापालिका व येथील हयात असलेल्या नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं येथील नागरिकांमधून सांगण्यात येत आहे. तसेच याकडे लक्ष नाही दिल्यास आम्ही सर्व नागरिक सांडपाणी महापालिकेच्या दारामध्ये फेकण्यात येईल, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते जमील शेठ यांनी यावेळी सांगितलं आहे. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. महानगरपालिका हद्दीतील जुगाई कॉलनी मिरज इथून बोलतोय. या लाईनमध्ये 25 घरं आहेत. या घरामध्ये ड्रेनेजची सोय नाही आहे आणि सर्व अर्ज करताना आणि नगरसेवक आणि महापौरांना अर्ज देताना तरी आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि ह्या ड्रेनेज सांडपाण्यामुळं लोक आणि लहान मुलं आजारी पडायला लागल्यात आणि हे कोणच ह्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आमच्याकडे लक्ष देऊन लवकरच्या लवकर काहीतरी दुसरं मार्ग काढून आम्हाला सोय करून द्यावी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.